मामी तुम्ही म्हणला तुमची पोरगी लय गरीब गाय आहे म्हणून. अहो जावाई तिला मोठे मोठे शिंग आहेत आणि ती भांडकुदळबी आहे. मला ते सांगायचंच लक्षात नाही. सासू सासरे सर्दी सारखे मेहुणा डोक्याचा ताप. सासू सासरे सर्दी सारखे मेहुणा डोक्याचा ताप. अन बायको माझी अंगदुखी वाटे. मेहुणी मात्र झेंडू बम. हे बायको बघ तुझ्यासाठी कंटेन केली. ओ आई तुमचा मुलगा परत मूत पिऊन आलाय. हे बायको तोंड काय बघते माझा. नंतर बोलू नको नवरा काय करत नाही म्हणून. आयला ऋषा या वर्षी लग्न करतो मी. का काय गरज आहे तुला? अरे आता नोकरी लागली लग्न करून घेतो. कशामुळे पण? अरे म्हणजे आता कसं बायको असली ना गरम गरम जेवण भेटणार आहे. अरे आपली मेसवाली काकू सुद्धा गरम गरम जेवण देते. त्यासाठी लग्न करायची काय गरज आहे तुला? अरे तसं नाही रे. बायको असली ना रात्रीच्या गप्पा मारतो सोबत झोपतो आहे का नाही. अरे 4 वर्ष झालं आपण गप्पाच मारून राहिलोय आणि सोबत झोपायचा प्रश्न. अरे 4 वर्ष झालं एका गोतडीत झोपतोय आपण. अरे तसं नाही रे. बायको कसं प्रेम करीणार आहे का नाही. अरे मी पण प्रेमच करतोय ना तुझ्या. अरे तुझं प्रेम वेगळं बायकोचं प्रेम वेगळं. अरे मला सांग त्याचं प्रेम कसलंय? मी तसलं प्रेम करतो तुझ्या. अरे तू नाही करू शकत अरे तसं प्रेम. अरे करू शकतो. नाही रे तुला नाही सांगायचं. तुला आता मी कसं समजून सांगू राहू म्हणजे याचा अर्थ नेल्या तुझ्या आयुष्यात कोणतरी मित्र आलाय दुसराच. माझ्या आयुष्यातून तुला लांब जायचंय ना. आयला तुझं पुरीच्या वर झालंय भाऊ. लग्न करतो का माझ्या सगळं. अगं बायको हा पगार पण ना पेट्रोलच्या किमतीसारखा पाहिजे होता बघ. म्हणजे सकाळी झोपेतून उठून पाहिलं की समजावं जमायला आज परत वाढला. हे बघा ना पेपर मध्ये काय एका नवऱ्याने आपल्या पत्नीला विकलं म्हणे. कितीला? हो फक्त एका सायकल साठी. तुम्ही त्रास नाही करणार ना? छे मी काय एवढा मूर्ख आहे की काय. मी तर तुझ्या बदल्यात कार मागेल. मित्रांनो लग्न झालेल्या सुखी समाधानी आयुष्यामध्ये बायको नंतर पहिला नवरा प्रेग्नेंट होतो. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. एकदा काय लग्न झालं की नंतर माणूस हे गाणं कधीच नाही म्हणत. पहले हम हिंदुस्तानी बहुत खूबसूरत हुआ करते थे. फिर एक दिन हमारा आधार कार्ड बन गया. नवऱ्याचा अफेअर पकडण्याचा नवीन उपाय. नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून विचारा की तुमच्या जीवनात माझ्या व्यतिरिक्त आणखीन कुणी आहे का. जर हृदयाचे ठोके वाढले तर समजा कुठेतरी डाळ शिजते. आता लगेच जाऊन बघते. अहो एक विचारू. हा विचार. तुमच्या जीवनात माझ्या व्यतिरिक्त आणखीन कोणी आहे का? नो 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 नो. शादी जरूर करनी चाहिए ताकि पता चल सके शादी क्यों नहीं करनी चाहिए. अय लय भूक लागली. चपात्या कर का खायला. हो हो करते ना. सकाळ संध्याकाळ चपात्या लाटू लाटू असं वाटायला लागलं की गव्हाचं पीठ संपवण्यासाठी आमचा जन्म झाला की काय. चपात्या खायच्या यांना. अबे साले. अब तू गया बेटा. हे पोरं दोन दोन काय अशीच झाले कम. वाह दीदी वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी. मामा बरं आहे का? आता पोस्टर बरंच होतं पण आता तुम्ही आलात ते आता काय बरं नाही. ते माणूस जे आलता मामी तो सारखा माझ्याकडेच कमत बघत होतो. अहो जावाई तो जनावराचा डॉक्टर होता. त्याला जनावराचं सगळं कळतंय. सगळं खरं आहे पण ते माझ्याकडे कमत बघत होता. तुम्ही तरी जावाई कुठं जनावरापेक्षा कमी.
माझ्या हातात जे सरकार दिलं का नाही मी सगळा देशच बदलून टाकतो. आधी ती पॅन्ट बदला, सकाळपासून माझा परकर घालून हिंडायला लागलाय. जावई तुम्ही दारू पिता का? आमंत्रण देऊ राहिले का विचारू राहिले? नेमकी काय? जावई मी फक्त तुम्हाला विचारलं दारू पिता का? नाही नाही. अहो माझी उंची खूप कमी आहे ना. अगं असू दे ग, तुझी जीभ तर सगळ्यात लांब आहे. मी पूर्ण 2 दिवस झाले डायटिंग करते पण काहीच फरक नाही पडला. फरक पडेल, फक्त तुला 3 गोष्टी सोडायला लागतील. कोणती? ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. अबे साले. आज काय बनवलंय ग? ग्रीन चिली गार्लिक विथ रोस्टेड पीनट अँड फ्लॅट ब्रेड. म्हणजे भाकरी सोबत मिरचीचा ठेचा. या थंडीत मी विचार करायला लागलोय मनालीला जाऊया. काय सांगताय, खरंच काय? मग पैसे तर भरपूर लागतील की हो. विचार करायला आपल्याला पैसे कुठे लागणार आहेत? विचार पण करायचा नाही काय? तुमच्या तोंडातनं एकही आवाज निघाला नाही पाहिजे. आता जर तुमच्या तोंडून एकही शब्द निघाला तर माझ्या इतकं वाईट कोण नाही. ओ मला 2000 रुपये द्या. कशाला? मला नवीन चप्पल घ्यायची. थोडं कमीची घे. का? चालायचं तुला तसं चुकीच्या रस्त्यानेच आहे. भावानो, दिवस एवढे वाईट आलेत ना, गुड्डे बिस्किट जरी खाल्ला तरी दिवस चांगला जात नाही. 4 दिवस झालं मी बघायला लागल्या, उदास उदास दिसायला लागल्यात. काय झालंय काय माहिती? ना खायला लागल्यात ना प्यायला लागल्यात व्यवस्थित, लक्ष द्यायला लागल्यात स्वतःकडं. माझ्यामुळेच झालं असणार आहे. मीच सारखी भांडणं काढते. आता मी अजिबात भांडणं काढणार नाही. त्यांनी जे सांगतील ना तेच ऐकणार आहे आता. 4 दिवस झालं शेजारीन गावाला गेल्या, न फोन केल्या ना मेसेज केल्या. कसं समजणार मला काय चाललंय? मला तर लय टेन्शन आले. तिने जर फोन SMS केली नाही मला तर मला फुल लागणार आहे. मला सांगा, तुमचं माझ्याशी लग्न झालं नसतं तर काय झालं असतं? सॉरी, मला माहित नव्हतं तुमचं एवढं प्रेम आहे माझ्यावर, एवढं तुम्हाला वाईट वाटल. खरंच रडू नका. अगे येडे, आनंदात ते विचार करतोय मी की झालं नसतं तर किती माझं भारी झालं असतं. तुम्ही हळीच तसलं, मला माहित होतं पहिल्यापासूनच. अलीकडे बघतेय तुझं, नुसता त्रास देतोयस मला. एक काम व्यवस्थित करू देत नाहीस मला, नुसता त्रास देतोय. आणि यांचं एक काय मधी मधी आई त्यांना दाढी कटिंग करायला बरं निवळ बोकडाने दिसायला लागले तसं. अगं तुझ्यावर जेवढा जीव नाही तेवढा त्याचा दाढी मिशीवर जीव आहे. हे गाबरा, जीव गेला तर कबूल, पर दाढी मिशी काढायची नाही, शान जाऊ द्यायची नाही. कांद्यात कांदा लातूरचा कांदा, कांद्यात कांदा लातूरचा कांदा, आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या नशिबाचा झालाय वांदा. मेथीची जोडी 40ला इकली, मेथीची जोडी 40ला इकली. मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली. लेकिन 1 सेकंड. आणि पिऊन आला वाटतं बाबा. किती सांगायचं काय कळतच नाहीये. बैगन येऊ दे आता सांगतो. आणि आला सा पिऊन. मी कुठं पेलोय बाई?
तुमचं तोंड बघूनच कळतंय की. अगं बाई थोडीशीच घेतलंय का? का थोडी तर का घेतलाय? अगं मटण आणलंय म्हणल्यावर थोडीशी घ्या लागते. काल तर घुसून आलतासा की, आज आणि कशाला प्यायला पाहिजे होती? अगं काल दारू पिलतो म्हणून मटण आणलेलो, आज मटण आणले म्हणून दारू पिलोय का? नुसता निमताचा धनी आहे हो बाबा. अहो ऐका ना, मला ना 5,000 रुपये पाहिजेत. 5,000 रुपये वापस कधी देशील? तुमचं पेमेंट झालं की देऊन देईल. अहो तुम्ही रोज जे शेवंतीचे फुलं तोडायला जाता का नाही, मग ती शेवंती आज घरात आलती. अहो जावाई, बघता बघता तुमच्या लग्नाला 6 वर्ष झाले. हो ना, आणि कळलं सुद्धा नाही कसे हे 6 वर्ष निघून गेले पटकन. ती कसं काय? जेलातल्या कायद्याला काय कळत आहे? हे बघा, नरकात सुद्धा तुम्हाला जागा मिळणार नाही. हे चल चल, तसं पण तुझ्या मागा मागा यायला मला नाही आवडत. होय हो, दिवसभर मला घरात बसून कंटाळ येतोय. काय तर सांगा की काय करायचं. तुला किती वेळा सांगितलंय, तुझ्यात जर काय टॅलेंट असेल तर त्यातनं काहीतरी कमवायचं बघ ना. पण तुमच्यावर भांडायचे पैसे कोण देईल मला? बिचारा माझा नवरा, मला सुधरवता सुधरवता तोच भांडखोर झाला आणि आता तोच माझ्यापेक्षा जास्त भांडतोय. काय हो, कुठे चाललात तुम्ही? अहो बाहेर जाताना देवाच्या पाया पडून जात जावा, चांगलं होत असतं. आपल्या लग्नाच्या दिवशी गावातले सगळे देव आहे का, सगळ्या देवांच्या पाया पडून आलतो. कुठं माझं चांगलं झालं ग? मला बी लागली. वाकडं नाही झालं, सरळ. अच्छा घाट पडला ना माझ्या डाग पडला. हा डाग पाय बरं कसं दिसतं तिला पाय बरं. एवढा Yo